नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर संध्याकाळी शुभम क्लासवरून आल्यानंतर त्यानं पिझ्झा खायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मुलांनी व्यक्त केली आणि ते आपल्याला पूर्ण करायलाच पाहिजे. त्यामुळे तिथे शेजारच्या स्टोअरमध्ये ताजे पिझ्झा बेस मिळतात. मी तिथून ते घेऊन आले. त्याच्यानंतर भाज्या छोट्या-छोट्या अशा चॉप केल्या. कांदा वेगवेगळा केला, शिमला मिर्च, टोमॅटो आणि माझ्याकडे कॉर्न होते. ते मी गरम पाण्यात उकळून मीठ टाकून घेतले. पिझ्झावरती कॉर्न शुभमला खूप आवडतात. त्यामुळे त्याला पिझ्झामध्ये कॉर्न पिझ्झाच आवडतो. त्यामुळे मी घरात केले तर कॉर्न त्याला ते घालावेच लागतात. त्याच्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस पण नव्हता त्यामुळे खाली मेयोनीज लावलं. त्याच्यानंतर टोमॅटो केचप तो थोडा तिखट असतो पिझ्झाचा, मी तो टाकला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती भाज्या ठेवल्या आणि त्यानंतर चीज खिसून घातलं. चीजशिवाय पिझ्झा काही टेस्टी लागत नाही. आणि बाकीचे दुसरं ते पीस थोडंसं होतं त्यामुळे मी दुसरं पीस पण त्याच्यावरती तोडून टाकलं आणि पॅनमध्ये बटर टाकलं. बटर स्प्रेड करून घेतलं आणि त्याच्यावरती तो पिझ्झा ठेवला आणि पिझ्झा छान पॅनमध्ये खूप छान क्रिस्पी भाजतो. मी ओव्हनमध्ये पण तयार केलेला आणि एक पॅनमध्ये पण तयार केला. पण पॅनमधला पिझ्झा खूप क्रिस्पी होतो ओव्हनपेक्षा. मुलाला तर खूप आवडला आणि आपल्याला पिझ्झाची रेसिपी आवडली असेल आणि माझे व्लॉग आवडत असेल लाईक करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये उद्या. थँक यू.